हॅलो, येतोय? हो, येतोय सर. हा, चला. लॅपटॉप मधून काय आपलं ऍप्लिकेशन रन होत नाहीये काही कारणास्तव, आणि त्यामुळे आपल्याला मोबाईल वरून कनेक्ट करावं लागलं. पॉलिटिक्सचं आपलं सेशन होतं आणि या सेशन मध्ये आपल्याला पॉलिटी मधला सिटिझनशिप किंवा त्याला आपण नागरिकत्व असं म्हणतो, त्या नागरिकत्व टॉपिकच्या संदर्भानं काही एक चर्चा करायची होती. तर नागरिकत्व याचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं नागरिकत्व या शब्दाचा अर्थच असा आहे की एखादा देश किंवा एखादा राष्ट्र, त्या देशामध्ये किंवा त्या राष्ट्रामध्ये कार्यरत असणारी लोक आणि त्या लोकांसाठी तुम्ही त्या देशाचे नागरिक आहात म्हणून त्या देशाच्या नागरिकांना जे काही सदस्यत्व बहाल केलेलं असतं, जे सदस्यत्व त्यांना दिलेलं असतं, ते सदस्यत्व म्हणजे त्या देशाच्या नागरिकांना किंवा त्या देशाच्या लोकांना राज्य संस्थेचं सदस्यत्व देणं म्हणजेच नागरिकत्व देणं होय. जसं की भारतासारख्या देशामध्ये नागरिकत्वाचा विचार करता भारतीय म्हणून प्रत्येकाला नागरिकत्व दिलेलं आहे. आपण पाहतो की आपल्या देशामध्ये फक्त राष्ट्रीय पातळीवरच नागरिकत्व आहे. राज्य पातळीवरती कोणत्याही प्रकारचं नागरिकत्व आपल्या देशामध्ये नाहीये. जे काही नागरिकत्व आहे ते देश पातळीवरतीच आहे, आणि ते देश पातळीवरती म्हणजे आपल्याकडे एक सिंगल सिटिझनशिप फक्त दिलेली आहे. आणि त्या सिंगल सिटिझनशिपच्या जोरावरतीच आपलं नागरिकत्व आपल्याला बहाल केलेलं आहे. आता या नागरिकत्वाचा विचार केला तर नागरिक म्हणून आपल्याला काय मिळतं, देशाचा नागरिक म्हणून हे आपल्याला पहिलं कळलं पाहिजे. नागरिक म्हणून तुम्हाला देशाचे नागरी अधिकार मिळतात, सिव्हिल राईट्स, आणि तुम्हाला पॉलिटिकल पण मिळतात, राजकीय अधिकार पण मिळतात. आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे की देशाच्या राज्यकारभारामध्ये जे काही गव्हर्नमेंट सिस्टीम आपले चालते, त्या देशाच्या नागरी कारभारामध्ये नागरिकांना सहभागी होण्याचा अधिकार हा नागरिक म्हणून तुम्हाला नागरिकत्व मिळाले नंतर येतो. दुसरा मुद्दा, नागरिक म्हणून तुम्हाला देशामध्ये तुमच्या सामाजिक आणि आर्थिक राजकीय जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी देखील आपल्याला काही अधिकार त्यामधून मिळत असतात. तिसरा महत्वाचा मुद्दा, आपल्याला फक्त नागरिकत्व म्हणून अधिकार मिळतात आणि मग आपण त्या अधिकाराचा वापर करतो इथपर्यंत त्या गोष्टी थांबत नाहीत. नागरिक म्हणून तुमची काही कर्तव्य आहेत, तुमची काही जबाबदाऱ्या आहेत, त्या देखील आपल्याला पार पाडाव्या लागतात. सर्वसाधारणपणे विचार जर केला तर तुम्ही ज्यावेळी एखाद्या देशाचं, राष्ट्राचं नागरिकत्व घेता किंवा तुम्हाला नागरिक म्हणून तुम्ही तिथे राहता, त्यावेळी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी त्या राष्ट्राशी, त्या देशाशी एकनिष्ठता दाखवावी लागते. कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या
कृतीला तो देश थारा देत नाही, तुम्ही जर नागरिक असाल तर. आता आधुनिक काळामध्ये जर विचार तर तुमच्या सगळ्यांची एक गोष्ट लक्षात येईल. अलीकडे आधुनिक काळामध्ये नागरिक आणि परकीय म्हणजे एका बाजूला सिटीझन आहेत आणि दुसऱ्या बाजूला एलियन आहेत. तर नागरिक म्हणून विचार जर केला तर नागरिक ही राज्यसंस्थेचे पूर्णवेळ सदस्य आहेत, भारताचे पूर्णवेळ सदस्य आहेत, भारताचे नागरिक आहोत तुम्ही आम्ही सगळेजण. आपण आपल्या देशाप्रती निष्ठा बहाल केलेली आणि तुम्ही या देशाचे नागरिक आहात, म्हणून तुम्हाला नागरिक या नात्यानं सर्व प्रकारचे नागरिक हे राजकीय हक्क त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. पण याच्या विरुद्ध जर केलं म्हणजे परकीय लोक जे आहेत, जी परदेशातनं भारतामध्ये आलेत, या उलट परकीय दुसऱ्या एखाद्या देशाचे नागरिक असल्याने त्यांना भारताचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी काम करावं लागतं. परंतु ज्यावेळी एखादा व्यक्ती दुसऱ्या देशाचा नागरिक असतो त्यावेळी निश्चितपणानं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की अमेरिकन देशाचा समजा एखादा व्यक्ती नागरिक असेल, त्याला भारतामध्ये तो राहतोय, तर त्याला भारताचे सगळेच नागरी अधिकार जे तुम्हा आम्हाला मिळालेले ते निश्चितपणाने त्याला मिळणार नाहीत. आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्याला सगळे पॉलिटिकल राईट्स पण मिळणार नाहीत, कारण तो या देशाचा पूर्ण वेळ नागरिक नाही. दुसरी गोष्ट, तो या देशात कायमस्वरूपी राहणार नाही, तात्पुरता तो भारताचा रहिवासी आहे. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला सर्व राजकीय हक्क मिळणार नाहीत, म्हणून तो व्यक्तीला आपण परकीय असं म्हटलं जातं. आता परकीयाचा विचार करता परकीयामध्ये पण आपल्याला दोन गट विशेषतः पाहायला मिळतात. दोन गट असे की एक मित्र परकीय आहे, म्हणजे मित्र राष्ट्र आणि शत्रू राष्ट्र आपण हे महायुद्धाच्या कार्यकाळामध्ये पाहिलेल्या गोष्टी आहेत. मित्र राष्ट्र किंवा शत्रू राष्ट्र या गोष्टींचा विचार केला तर मित्र परकीयांमध्ये जर गेलो आपण तर असे देश ज्यांचा भारताशी सलोख्याचा संबंध आहे, त्या देशाचे नागरिक भारताचे चांगल्या प्रकारचे भारताचे त्यांच्याशी रिलेशन्स आहेत. परंतु शत्रू परकीय म्हटलं तर असे देश ज्यांच्यासोबत भारत त्यांची युद्ध लढतो आहे. असं तर भारताला आताही कोण शत्रू राष्ट्र नाहीये. म्हणजे अगदी आपल्याला वाटतं पाकिस्तान आपला शत्रू राष्ट्र आहे, पण तो पाकिस्तान देखील आपला शत्रू राष्ट्र नाहीये. परंतु आपण जर विचार केला तर आपल्या सगळ्यांची एक गोष्ट लक्षात येईल की मित्र राष्ट्र असो किंवा शत्रू राष्ट्र असो, शेवटी ते परकीयच आहेत. आणि त्या देशातला कोणताही नागरिक जरी भारतामध्ये येऊन राहिला तरी तो परकीयच असणार आहे. त्यामुळे नागरिक म्हणून या देशाचे नागरिक म्हणून जेवढे काही अधिकार आपल्याला मिळतात तेवढे निश्चितपणाने परकीय व्यक्तीला मिळणार नाहीत, ही इथं सांगण्याचा मुद्दा आहे. आता भारतीय संविधानाचा विचार करता नागरिकत्व हा जो मुद्दा आहे हा कुठपर्यंत जाऊन थांबतो. खरं तर नागरिक म्हणून तुम्हाला या देशाच्या संविधानाने काही हक्क, काही विशेष अधिकार दिलेले आहेत, जे फक्त तुम्हालाच आहेत. तुम्हाला म्हणजे मला पण आहेत. परकीय व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे हक्क, कोणत्याही प्रकारचे विशेष अधिकार विशेषतः दिलेले नाहीये. त्यामध्ये आपल्याला फक्त त्याचा जर आपण विचार केला तर आपले एक गोष्ट लक्षात येईल, परकीय नागरिक म्हणून काहीच अधिकार त्यांना उपलब्ध होतात, बाकी सगळे आपले आहेत नागरिक म्हणून. उदाहरणार्थ मूलभूत हक्कांमध्ये आपण पाहिलं कलम 15, 16 कलम असेल, स्वातंत्र्याचे हक्क असतील. इतकंच नव्हे, देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मग लोकसभा असेल, विधानसभा असेल, या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा हक्क देखील फक्त तुम्हा आम्हाला आहे.
नागरिक म्हणून तुम्ही आम्हीच फक्त निवडणुकीमध्ये मतदान करू शकतो. कोणताही परकीय व्यक्ती भारतामध्ये येऊन निवडणुकीमध्ये मतदान करू शकत नाही. ज्या व्यक्तीकडे संसदेचा आणि राज्य विधिमंडळाचं सदस्यत्व आहे तीच व्यक्ती सदस्यत्व त्याला असल्या कारणानं तोच व्यक्ती आमदार किंवा खासदार या देशामध्ये होऊ शकतो. कोणताही परकीय व्यक्ती या देशामध्ये येऊन निवडणूक लढवून आमदार किंवा खासदार होऊ शकत नाही. का? तर तो नागरिक नाहीये. काही सार्वजनिक पदे, उदाहरणार्थ या देशाचं राष्ट्रपती पद, या देशाचं उपराष्ट्रपती पद, या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्यांचे राज्यपाल, राज्यांचे मुख्यमंत्री, महाधिवक्ता, महान्यायवादी ही पदं फक्त विशेषतः भारतीय लोकांनाच भूषविता येतात. कोणताही परकीय व्यक्ती येऊन भारताचं नागरिकत्व जर त्याच्याकडे नसेल तो या देशातील सार्वजनिक पदे भूषवू शकत नाही. परंतु याच्यामध्ये अपवाद एक आहे. अमेरिका देशाचा विचार करता अमेरिका देशाचा राष्ट्रपती हा केवळ जन्मतत्वाद्वारेच नागरिक असलेला व्यक्ती होऊ शकतो. म्हणजे असा व्यक्ती तो फक्त अमेरिकेत जन्मलेला पाहिजे तर आणि तरच त्या व्यक्तीला अमेरिकेचं नागरिकत्व अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष होता येतं. जन्मलेला पाहिजे त्यांच्या देशामध्ये. भारतामध्ये मात्र जन्मतत्वाद्वारे पण चालतो. जन्मलेला भारतामध्ये किंवा स्वीकृती तत्वाद्वारे जो व्यक्तीने भारताचं नागरिकत्व नंतरच्या काळामध्ये घेतलेला आहे, स्वीकृती तत्वाद्वारे नागरिकत्व मिळालेला व्यक्ती देखील भारताचा राष्ट्रपती निश्चितपणाने होऊ शकतो. त्यामुळे अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये हा क्रायटेरिया फार महत्वाचा आहे. तो क्रायटेरिया असा आहे की भारताचं नागरिकत्व आणि भारताचं नागरिकत्व घेतल्यानंतर स्वीकृती आणि जन्मतत्वाद्वारे या दोन गटांमध्ये ते बसलं पाहिजे. आता भारतीय घटनेमध्ये घटनात्मक तरतुदींचा विचार जर केला आपण तर भारतीय घटनेमध्ये भाग 2 अंतर्गत कलम 5 ते कलम 11 दरम्यान नागरिकत्व या मुद्द्याबाबत तरतुदी केलेल्या आहेत. घटनेच्या प्रारंभाचा विचार करता म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी कोणते व्यक्ती भारताचे नागरिक होती याबद्दलच तरतुदी केलेल्या आहेत. आता नागरिकत्वाच्या बद्दलच्या बाबतीत म्हणजे सुरुवातीला 26 जानेवारी 1950 रोजी कोणत्या लोकांना नागरिकत्व द्यायचं आणि कोणत्या लोकांना नागरिकत्व द्यायचं नाही त्याच काही त्या गोष्टीबद्दल तरतुदी भारतीय घटनेने केलेल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की याच भाग 2 मधील कलम 11 प्रमाणे नागरिकत्वाचे संपादन आणि नागरिकत्वाची समाप्ती करण्यासाठी कायदा करण्याचा अधिकार हा भारतीय संविधानानुसार संसदेला असेल, पार्लमेंटला असेल. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं 2019 ला मोदी सरकारने अशाच प्रकारचा एक कायदा त्या ठिकाणी संमत करून त्याच्यामध्ये काही बदल करून नागरिकत्वाच्या संदर्भानं तरतुदी केलेल्या आहेत. आता घटनेच्या नागरिकत्वाबाबत घटना अशी 2 क्लॉजेस मध्ये माहिती सांगते. त्यामध्ये कलम 5, कलम 6, कलम 7 आणि कलम 8 या 4 कलमांमध्ये 26 जानेवारी 1950 रोजी ज्या दिवशी घटनेची अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली त्यावेळी लोकांना कशा पद्धतीनं नागरिकत्व द्यायचं होतं, त्या लोकांना कशा पद्धतीनं नागरिकत्व देता येईल असे 2 तर आपल्या सगळ्यांच्या एक लक्षात येईल की त्यातलं पहिलं कलम होतं कलम 5. कलम 5 असं सांगतं की 1950 साली रहिवासाच्या आधारावरती म्हणजे
26 जानेवारी 1950च्या मुद्द्यावरती घटनेच्या प्रारंभीचे तत्व आदिवासाच्या आधारावर सांगतात, रहिवासाच्या आधारावर. घटनेच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी जी कोणी लोक भारताच्या राज्यक्षेत्रात राहत असतील त्या सगळे नागरिक, प्रत्येक व्यक्ती भारताचा नागरिक असेल, परंतु त्याला अपवाद त्यांनी दिले की एकतर ती व्यक्ती त्यावेळी भारतात जन्मलेली पाहिजे तर त्याला भारताचं नागरिकत्व मिळेल. दुसरा क्रायटेरिया त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे की ती व्यक्ती भारतात जन्मलेली नसेल तर मग तिच्या मात्या पित्यांपैकी म्हणजे आई वडिलांपैकी कोणीतरी एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मलेला पाहिजे तर तो 26 जानेवारी 1950 ला भारताचा नागरिक असेल. तिसरा क्रायटेरिया त्याचा सांगितलाय अशा 26 जानेवारीच्या प्रारंभाच्या लगतच्या पूर्वी किमान 5 वर्ष म्हणजे 1950च्या पूर्वी 5 वर्ष म्हणजे जवळपास 1945 सालापासून काय पाहिजे ती व्यक्ती इतका काळ 5 वर्ष पूर्वी ती व्यक्ती भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी पाहिजे, सामान्यतः रहिवासी पाहिजे. तर आणि तरच त्या ठिकाणी ते जमणार होतं. म्हणजे 3 क्रायटेरिया. एक तर ती व्यक्ती पूर्णपणे भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मलेली पाहिजे, नसेल जन्मलेली तर तिच्या मात्या पित्यांपैकी कोणीतरी एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मलेलं पाहिजे, आई वडिलांपैकी एक जण. नसेल आई वडिलांपैकी कोण जन्मलेलं तर मग ती व्यक्ती किमान 5 वर्षे इतक्या कार्यकाळासाठी भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये राहिलेली पाहिजे. असे 3 क्लॉजेस त्याच्यामध्ये आपल्याला टाकून दिलेले त्यांनी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढचं कलम सांगितलं होतं कलम 6. त्याच्यामध्ये पाकिस्तानातून त्यावेळी 1950 साली पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांचं नागरिकत्व दिलेलं होतं. त्याच्यामध्ये क्लॉज असा होता की पाकिस्तानातून भारतात जी लोक स्थलांतर करून आले त्या व्यक्तींना घटनेच्या प्रारंभी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे नागरिक असल्याचं मानलं जाईल. हा पहिला क्रायटेरिया त्याच्यात होता. जो कोणी पाकिस्तानातनं भारतात आलेला असेल तो नागरिक मानला जाईल. जर कधी मानला जाईल जर ती व्यक्ती किंवा तिच्या आई वडिलांपैकी तिच्या आजी आजोबांपैकी कोणाचाही एकाचा भारतात जन्म झालेला असेल आणि ती व्यक्ती 19 जुलै 1948 पूर्वी स्थलांतर करून भारतात आली असेल किंवा भारताची ती सामान्यतः रहिवासी असेल आणि असं जर नसेल तर मग 19 जुलै 1948 नंतर जर समजा अगोदर आली असेल तर चालतंय. 19 जुलै 1948 नंतर जर स्थलांतरित झाले असेल तर घटनेच्या प्रारंभापूर्वी सक्षम अधिकाऱ्याकडे अर्ज करून नागरिक म्हणून नोंदणी करून जर त्या व्यक्तीने घेतलेली असेल तर त्या व्यक्तीला पाकिस्तानातून स्थलांतरित जरी झालेलं असलं तरी त्या व्यक्तीला काय समजलं जाईल त्या ठिकाणी नागरिक म्हणून भारताचं सदस्यत्व बहाल केलं जाईल. आणि असा अर्ज ज्यावेळी तो नोंदणी अधिकाऱ्याकडे करत असतो तो अर्ज करण्यापूर्वी अशी व्यक्ती किमान 6 महिने भारतात निवासी रहिवासी असावी, तिने भारतामध्ये 6 महिने राहिलेला असावं. अशा पद्धतीच्या वेगवेगळे क्लॉजेस या मध्ये टाकलेले आहेत. आता हे पाकिस्तानातून भारतात आलं पण भारतातून स्थलांतरित करून पाकिस्तानात गेलेल्या लोकांच्या नागरिकत्वाचं काय करायचं? जसे तिकडनं इकडे आले चालतंय, इकडनं तिकडे गेले त्यांचं काय? जी कोणी व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर कलम 7 ही माहिती सांगतं. कलम 7 असं म्हणतं की स्थलांतरित करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचं नागरिकत्वाचं काय करायचं? 1 मार्च 1947 नंतर जी कोणी व्यक्ती पाकिस्तानात स्थलांतरित करून गेली असेल ती व्यक्ती भारताचा नागरिकच असू शकत नाही कारण ती पाकिस्तानात गेली आहे. आणि ते व्यक्ती कायदेशीर परवानेखाली जर पुन्हा त्याला भारतात यायचं असेल म्हणजे ते पाकिस्तानात गेलाय पण त्याला वाटतंय की परत भारतात जायचं तर अशा व्यक्तीनं कायदेशीर परवानगी घेऊन भारतात स्थायिक होण्यासाठी किंवा भारतात कायमचं परत येण्यासाठी भारतात जर ती परतली असेल तर तिला पुन्हा भारताचं नागरिक मानलं जाईल. परंतु तिचे स्थलांतर हे 19 जुलै 1948 नंतर झाल्याचे समजून तिला नागरिकत्व बहाल केलं जाऊ शकतं. म्हणजे तो व्यक्ती पाकिस्तानातच गेलाय
त्या व्यक्तीला पाकिस्तानाचं नागरिकत्व मिळेल, मात्र भारताचा त्याच्याशी काही संबंध राहणार नाही. परंतु ज्या व्यक्तीला पाकिस्तानात जाऊन पुन्हा भारतात यायचे, त्या व्यक्तीला नागरिकत्व देण्याची तरतूद या कलम 7 मध्ये केलेली आहे. दुसरा क्लॉज त्याच्यामध्ये आहे तो असा आहे की कलम 8 असं म्हणतं की अशी व्यक्ती जी मूळतः भारतीय होती, परंतु आता ती भारताच्या बाहेर राहते, त्याला आपण PIO असा शब्द त्या ठिकाणी वापरतो. मग आता PIOचं नागरिकत्व हे पण आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. जी व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या आईवडिलांपैकी किंवा तिच्या आजी आजोबांपैकी एक तर ती व्यक्ती किंवा तिच्या आईवडिलांपैकी एक जण, आजी आजोबांपैकी एक जण कोणीतरी भारतात जन्मलं होतं आणि जे आता भारताच्या बाहेर कोणत्या तरी एखाद्या देशात सामान्यतः निवासी आहेत, रहिवासी आहेत, अशी कोणतीही व्यक्ती भारताचे नागरिक असल्याचे मानले जाईल. कधी मानले जाईल? जर त्याने तो ज्या देशात आता सध्या राहतोय तिथल्या डिप्लोमॅटिक ऑफिसरकडे, ज्याला राजदौतिक अधिकारी राजदूत म्हणतात त्याला, किंवा वाणिज्य दौतिक कन्सुलरकडे कॉन्स्टिट्यूशनच्या प्रारंभापूर्वी म्हणजे 26 जानेवारी 1950 पूर्वी किंवा नंतर नागरिकत्वासाठी केलेल्या अर्जावरून जर अशा प्रतिनिधीने तिची भारताचा नागरिक म्हणून जर नोंद केली असेल तर त्या व्यक्तीला नागरिक समजलं जाईल. म्हणजे काय? संविधानाच्या अंमलबजावणीपूर्वी ज्या कोणी व्यक्तीचे आजी आजोबा आई वडील परदेशात होते किंवा तो व्यक्ती परदेशात होता परंतु त्याचे कोणीतरी आई वडील आजी आजोबा भारतीय आहेत, अशा व्यक्तींसाठी हा क्लॉज त्या ठिकाणी टाकलेला आहे. हे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. आता हे कलम 5, कलम 6, कलम 7 आणि कलम 8 या 4 कलमांतर्गत हा क्लॉज दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्या हे सगळं लक्षामध्ये येतं. दुसरा क्रायटेरिया याच्यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे की ज्या ज्या लोकांना हे नागरिकत्व बहाल केलं जाईल त्या लोकांच्या नागरिकत्वाच्या बद्दलच्या काय प्रोव्हिजन्स आहेत हे देखील या कायद्याने आपल्याला सांगितलेलं आहे. जे कलम 5, कलम 6, 7 आणि 8 हे 4 कलमात घटनेच्या प्रारंभापूर्वीची तरतूद आहे, तर कलम 9, कलम 10 आणि कलम 11 या 4 कलमांतर्गत फ्युचर मध्ये काय करायचं म्हणजे 26 जानेवारी 1950 नंतर काय करायचं त्याबद्दल तरतुदी केलेल्या आहेत. त्यातलं पहिलं कलम 9 आहे की ते म्हणतं कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वइच्छेने संपादित केलेले असेल तर ती व्यक्ती भारताचा नागरिक असणार नाही. म्हणजे काय? एखादा व्यक्ती भारताचा नागरिक आहे की त्यांनी स्वइच्छेनं परदेशाचं नागरिकत्व घेतलंय, कॅनडाचं घेतलंय, ब्रिटनचं घेतलंय, अमेरिकेचं, तर तो व्यक्ती तेव्हापासून भारताचा नागरिक असू शकत नाही, कारण त्याने परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकृत केलंय, स्वीकारलंय. कलम 10 असं सांगतं की भारताचा नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती, तुम्ही असो मी असो, प्रत्येक जण आपण भारताचा नागरिक, भारताचा नागरिक असलेली ही प्रत्येक व्यक्ती संसद जो कोणताही नागरिकत्वाच्या संदर्भानं कायदा संदर्भानं कोणताही कायदा करू द्या, त्या कायद्याच्या अधीन राहूनच भारतीय लोक नागरिकत्व आपलं बहाल करतील. आणि कलम 11 सांगतं भारतीय संसदेला, भारताच्या पार्लमेंटला संसदेच्या नागरिकत्वाबाबतचे कोणतेही अधिकार, कोणते नागरिकत्व मिळवणं असेल, नागरिकत्व समाप्त करणं असेल किंवा नागरिकाच्या बाबतचे कोणतेही एखादा नियम असेल, कायदा असेल, ते तयार करण्याचा कलम 11 अन्वये अधिकार आहे. आणि मग या कलम 11चाच वापर करून अलीकडेच भारताच्या पार्लमेंटनं कायदा केलेला होता आणि पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान इकडल्या काही लोकांना नागरिकत्व त्यांना बहाल केलेलं आहे. असे हे
कलम 5 पासून कलम 11 पर्यंत नागरिकत्वाच्या प्रोव्हिजन्स आहेत. आता ज्या लोकांना भारताचं नागरिकत्व मिळतं, नागरिकत्व मिळण्यासाठीच्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स या कायद्यानं केलेल्या आहेत. तर या कायद्यान्वये करण्याचा अधिकार कलम 11 ने भारतीय संसदेला दिलेला आहे. आता किती प्रकारे नागरिकत्व बहाल केलं जातं हे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. जे मी आता सांगितलं की कलम 11 ने सांगितलं की संसद नागरिकत्वासाठी कायदा करू शकतं. राज्य विधिमंडळांना कोणत्याही प्रकारचा नागरिकत्वासाठीचा कायदा करण्याचा अधिकार त्यांना दिलेला नाहीये. फक्त आणि फक्त संसदच नागरिकत्वाचा कायदा करू शकतो. कलम 11चा वापर करून संसदेने आजपर्यंत 9 वेळा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचा कायदा केलेला आहे. अगदी 1955 सालापासून तर 2019 पर्यंत 9 वेळा नागरिकत्वाचा कायदा आणि त्या कायद्यामध्ये बदल वेळोवेळी भारताच्या संसदेनं केलेले. त्या कायद्याचं नाव आहे नागरिकत्व कायदा 1955. त्या कायद्यामध्ये पुढे जाऊन 1957, 1960, 1985, 1986, 1992, 2003, 2005, 2015, 2019 असे 9 वेळा आतापर्यंत बदल केलेले आहेत. आणि हे सगळं करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे, बाकी कोणालाही नाही. आता हा जो काही कायदा केलेला आहे नागरिकत्व कायदा 1955, या कायद्यामध्ये भारताच्या आता आपण तर कलम 5, कलम 6, कलम 7 आणि 8 मध्ये पाहिलं की 26 जानेवारी 1950 पर्यंत नागरिकत्व कसं दिलं जातं. परंतु विद्यार्थी मित्रांनो 26 जानेवारी 1950 नंतर मग लोकांना कसं नागरिकत्व दिलं जाणार आहे, त्याच्याबद्दलची काय प्रोव्हिजन्स आहे, त्याच्यासाठी कायदा करण्याचा अधिकार भारतीय संसदेला होता. आणि हा जो कायदा केला नागरिकत्व कायदा 1955, या कायद्यामध्ये भारताच्या लोकांना किंवा कोणत्याही व्यक्तीला नागरिकत्व मिळवण्यासाठीचे 5 मार्ग, 5 प्रकार, 5 टाइप्स सांगितलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला बाय बर्थ जन्म तत्वामार्फत नागरिकत्व मिळवता येतं. त्यानंतर वंश तत्वामार्फत बाय डिसेंट, त्यानंतर नोंदणी तत्वामार्फत बाय रजिस्ट्रेशन, त्यानंतर स्वीकृती तत्वामार्फत बाय नॅचरलायझेशन, आणि नंतर आहे प्रदेशाच्या सामीलीकरणामार्फत बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. अशा 5 प्रकारे नागरिकत्व त्या ठिकाणी नागरिकांना मिळवता येतं. हे या कायद्यानं दिलेलं आहे. हे संविधानानं दिलेलं नाही, हे कायदा करून भारताच्या पार्लमेंटनं निश्चित केलेला आहे. यातला पहिला प्रकार आहे जन्म तत्वामार्फत बाय बर्थ. कसं नागरिकत्व त्या ठिकाणी मिळवलं जातं बाय बर्थ. बाय बर्थ कसं नागरिकत्व मिळवलं जातं ते आपण पाहूया. जन्मतत्वामार्फत नागरिकत्व जर मिळवायचं असेल क्लॉज असा आहे की 26 जानेवारी 1950 रोजी म्हणजे या दिवशी किंवा त्यानंतर 1 जुलै 1987 पूर्वी, एक तर 26 जानेवारी 1950 रोजी या दिवशी किंवा त्याच्यानंतर 1 जुलै 1987 पूर्वी या काळामध्ये भारतात जन्मलेली व्यक्ती ही भारताचा जन्मतत्वानुसार नागरिक असेल. बघा काय सांगतोय, 26 जानेवारी 1950 या दिवशी किंवा त्याच्यानंतर 1 जुलै 1987 या काळात जन्मलेली भारतात व्यक्ती थेट भारताचा नागरिक असेल. त्याच्या मात्या पित्यांच्या नागरिकत्वाचा विचार न करता कुठलेही आई वडील असू देत, त्याचा भारतात जन्म झालाय 87 सालापूर्वी, तर तो भारताचा नागरिक असेल. परंतु जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 1 जुलै 1987 या दिवशी किंवा त्याच्या नंतर भारतात जन्मलेला व्यक्ती असेल तर तो पण भारताचा नागरिक असेलच, परंतु त्याच्या जन्माच्या वेळी मग मात्र त्याच्या आई वडिलांपैकी दोघांपैकी कुणीतरी एक जण काय असला पाहिजे, भारताचा नागरिक असला पाहिजे. 1 जुलै 1987 पूर्वी नागरिक असेल भारताचा, तर आई वडील कुठलेही असू देत, भारताचे असो किंवा नसो, त्याचा जन्म भारतात झालाय म्हणून तो भारतीय. परंतु 87 नंतर जर भारताचं नागरिकत्व हवं असेल तर आई वडिलांपैकी दोघांपैकी एक जण त्याचं काय असलं पाहिजे, भारताचा नागरिक असलं पाहिजे. ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आली पाहिजे.
आता त्याच्यात दुसरा क्लॉज असा सांगितलाय की 3 डिसेंबर 2004 या दिवशी किंवा त्याच्या नंतर जर एखादा व्यक्ती भारतात जन्मलेला असेल आणि तो भारताचा नागरिक असेल तर मग मात्र त्याच्या जन्मावेळी त्याचे माता आणि पिता, आई आणि वडील दोघेही भारताचे नागरिक असतील तर आणि तरच त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व बहाल केले जाईल. किंवा माता पित्यांपैकी कुणीही एक जण भारताचा नागरिक असेल तरी चालेल, परंतु मग दुसरा व्यक्ती हा बेकायदेशीर स्थलांतरित नसावा. नाहीतर बाप त्याचा भारतीय असेल आणि आई जर बेकायदेशीररित्या दुसऱ्या देशातून आलेली असेल तर तसं चालणार नाही. बेकायदेशीर स्थलांतरित नसावा आणि हाही क्लॉज फुलफिल नसेल. शेवटी सांगितलंय भारतात नियुक्त करण्यात आलेला कोणताही परकीय देशाचा डिप्लोमॅटिक ऑफिसर, परकीय राजदौतिक अधिकारी किंवा शत्रू परकीयांची मुले भारताचे नागरिकत्व जन्म तत्वामार्फत स्वीकारू शकत नाहीत. म्हणजे काय, एखादा परकीय राजदूत भारतात राहतोय 10 वर्ष झाली, इथं त्याला मुलं झाल्यात, पण त्याला त्याच्या मुलाबाळांना इथं नागरिकत्व मिळेल का? नाही मिळणार. किंवा परकीय राष्ट्रांची मुलं, परकीय राष्ट्र शत्रू राष्ट्र आहे ते भारतात राहत आहेत, त्यांची इथं मुलं बाळ झालीत, मग त्यांना जन्मतत्वाने नागरिकत्व द्यायचं का? चालणार नाही. तसं आलं लक्षात? अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारचा अधिकार त्यांना त्या ठिकाणी दिलेला नाहीये. आपल्या संविधानाने किंवा या कायद्यान्वये तरतूद केलेली आहे. बाय बर्थ अशा पद्धतीनं नागरिकत्व त्या ठिकाणी बहाल केलं जातं. आता त्याच्यामध्ये पुढचा क्लॉज असा आहे, बाय बर्थ मध्ये आपण पाहिलं की 26 जानेवारी 1950 पासून 87 पर्यंत, 87 पासून 2004 आणि 2004 नंतरचे क्लॉजेस वेगवेगळे आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहे. आता हे झालं जन्मतत्वामार्फत मिळणारं नागरिकत्व. जन्मतत्वानंतर नागरिकत्व मिळतं ते वंशतत्वाचं. वंशतत्वामार्फत नागरिकत्व कसं मिळतं? तर वंशतत्वामार्फत मिळणारं नागरिकत्व त्याचे काही क्लॉजेस दिलेले आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्याच्यानंतर 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताच्या बाहेर जन्मलेली कोणतीही व्यक्ती, त्याचा जर वंश भारताचा असेल तर त्याच्या जन्माच्या वेळी त्याचे वडील भारताचे नागरिक असतील तर त्याला वंशतत्वामार्फत नागरिकत्व भारताचं त्या ठिकाणी बहाल केलं जाईल. पण काय असलं पाहिजे? त्याचा जन्म अमेरिकेत होऊ द्या, पण त्याचे वडील त्याच्या जन्मावेळी भारताचे नागरिक होते तर त्याला भारतीय नागरिकत्व दिलं जाईल. आता 10 डिसेंबर 1992 रोजी किंवा त्याच्यानंतर भारताच्या बाहेर जन्मला आणि त्याच्या जन्माच्या वेळी मात्या पित्यांपैकी कोणी एक भारताचा नागरिक असेल तरी पण तो भारताचा वंश परंपरेनं नागरिक झाला बाय डिसेंट. परंतु जर 3 डिसेंबर 2004च्या नंतर भारताच्या बाहेर जन्मलेली व्यक्ती ही वंशतत्वाने नागरिक असणार नाही. मात्र जर बघा काय सांगतोय, 3 डिसेंबर 2004 रोजी भारताच्या बाहेर जन्मलेली कोणतीही व्यक्ती भारताचा वंशतत्वाने नागरिक असणार नाही, परंतु जन्मानंतर 1 वर्षाच्या आत, त्याचा जन्मल्यापासून 1 वर्षाच्या आत किंवा केंद्र सरकारच्या संमतीने त्यानंतर जर त्याच्या जन्माची नोंदणी भारताच्या वाणिज्य दौतिक अधिकाऱ्याकडे, इंडियन कन्सुलेटकडे जर केलेली असेल तर तो व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकतो. त्याच्यासाठी त्याच्या पालकांना आपल्या राजदौतिक किंवा केंद्र सरकारकडे अर्ज करावा लागेल, तर तो भारताचा वंशतत्वामार्फत नागरिक त्या ठिकाणी होऊ शकतो. अशा पद्धतीचा एक क्रायटेरिया या कायद्यानं टाकलेला आहे. 2 प्रोव्हिजन्स पाहिले, एक म्हणजे जन्मतत्वामार्फत नागरिकत्व कसं मिळतं आणि दुसरं नागरिकत्व मिळतं ते वंशतत्वामार्फत. 2 क्लॉजेस याच्यामध्ये आपण विशेषतः पाहिलेले आहे. पुढचा मुद्दा याच्यामध्ये दिलेला आहे तो म्हणजे नोंदणी तत्वामार्फत बाय रजिस्ट्रेशन. नोंदणी तत्वाचे क्रायटेरिया वेगळे वेगळे आहेत. तुम्हाला नोंदणी तत्वामार्फत नागरिकत्व मिळायचं असं तुम्हाला, म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, बाकीच्या लोकांना, आपण ऑलरेडीच नागरिक आहोत कारण आपण जन्मलो इथं, जन्मताच नागरिकत्व भारताचे. केंद्र सरकारकडे अर्ज करून नोंदणी तत्वामार्फत नागरिकत्व मिळवता येतं. जो व्यक्ती मूळतः भारतीय होता, असा कोणताही भारतीय व्यक्ती, मूळ भारतीय असणारा व्यक्ती, तो नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी भारतामध्ये किमान 7 वर्ष रहिवासी आहे किंवा मूळ भारतीय असणारा आणि अविभक्त भारताबाहेरील कोणत्याही देशात इतर ठिकाणी वास्तव्य करणारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला नोंदणी तत्वामार्फत नागरिकत्व मिळू शकतं. भारतीय नागरिकाशी त्यांनी विवाह केलाय आणि नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात
रहिवासी असेल, उदाहरणार्थ सोनिया गांधी, राजीव गांधींशी विवाह झाला तेव्हा सोनिया गांधींकडे इटली देशाचं नागरिकत्व होतं, परंतु 7 वर्ष त्यांनी इथं रहिवास केला आणि मग 7 वर्षानंतर अप्लाय केल्यानंतर त्यांना भारताचं नागरिकत्व मिळालेलं आहे. किंवा भारतीय नागरिक असणाऱ्या पालकांची अल्पवयीन मुले, पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती ज्याच्या पालकांची भारतीय नागरिक म्हणून नोंद झालेली आहे, अशाही व्यक्ती अर्ज करू शकते नोंदणी तत्वामार्फत. पूर्ण वय त्याचा आहे, क्षमता आहे त्याची, त्याच्या माता पित्यांपैकी कुणीही एक स्वतंत्र भारताचा नागरिक होता आणि नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी लगतपूर्वी ती व्यक्ती 1 वर्ष भारताचा निवासी आहे, तिला पण नोंदणी तत्वामार्फत नागरिकत्व मिळू शकते. अशा वेगवेगळ्या लोकांनी अर्ज केल्यानंतर त्यांना नागरिकत्व बहाल केला जातो. आता जो कोणी अर्ज करतो त्या व्यक्तीला सामान्यतः भारतात निवासी असल्याचे समजले जाते. कधी? जर अर्ज करण्यापूर्वी ती 12 महिन्यांमध्ये भारतात त्याने सलग निवास केला असेल, सोबतच त्याने 12 महिन्याच्या लगतपूर्वी 8 वर्षामध्ये किमान 6 वर्षे इथं राहिला असेल, तरच त्याला भारताचं नोंदणी तत्वामार्फत नागरिकत्व मिळतं. नाहीतर हे इतकं सोपं नाही. नोंदणी तत्वामार्फत नागरिकत्व मिळवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया असा आहे की तुम्हाला इथं राहावं लागतं. तर राहण्याचे वेगवेगळे क्लॉजेस तुम्हाला फुलफिल करावे लागतात, तर आणि तरच तुम्हाला नोंदणी तत्वामार्फत नागरिकत्व भारतीय संविधान देते. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, नोंदणी तत्वामार्फत तुम्ही अर्ज केलाय, तुम्हाला नागरिकत्व द्यायचंय ठरलं, मिळालं नागरिकत्व, तोपर्यंत एक क्लॉज असा आहे, ज्या ज्या व्यक्तींना नोंदणी तत्वामार्फत नागरिकत्व मिळतं त्यांनी भारताचं नोंदणी तत्वामार्फत नागरिकत्व मिळण्याच्या अगोदर भारताशी मी निष्ठावंत राहील, निष्ठेची एक शपथ त्यांना घ्यावी लागते. त्यामध्ये भारताच्या घटनेप्रती खरी निष्ठा मी बाळगील, भारताच्या कायद्यांचे निष्ठापूर्वक पालन करील, नागरिकत्व म्हणून मी कर्तव्यांचं पालन करील, या सगळ्या बाबींची शपथ त्या लोकांना त्या ठिकाणी घ्यावी लागते. हा क्लॉज त्याच्यामध्ये टाकलेला आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं? पहिला मुद्दा, तुम्हाला नोंदणी तत्वामार्फत नागरिकत्व मिळलं आणि मग झालं, हे इतकं साधं सोपं नाहीये. त्याच्यामध्ये क्लॉज असा आहे की नागरिकत्व म्हणून तुम्हाला नागरिकत्व म्हणलं पाहिजे, यासाठी तुम्हाला निष्ठेची शपथ घ्यावी लागेल, की नोंदणी तत्वामार्फत. नोंदणी तत्वाचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे सोनिया गांधी, ज्यांनी राजीव गांधींशी विवाह केला. ती व्यक्ती एक भारतीय होती, इथं राहिल्या त्या लग्नानंतर आणि मग त्यांना नागरिकत्व मिळालं. पुढचं आहे बाय नॅचरलायझेशन, स्वीकृती तत्वामार्फत नागरिकत्व. पुढे काही पात्रता दिलेल्या आहेत, त्या पात्रता धारण करणारे व्यक्तीच केंद्र सरकारकडे अर्ज करून स्वीकृती तत्वामार्फत नागरिकत्व त्या ठिकाणी मिळवू शकतात. काय? तो व्यक्ती अशा देशाचा नागरिक नसावा जेथे भारताने स्वीकृती तत्वामार्फत नागरिकत्व देण्यास प्रतिबंध केला. म्हणजे समजा आपल्या शेजारचा देश श्रीलंका, उदाहरण दिले, श्रीलंका नाहीये, तो व्यक्ती श्रीलंकेचा नागरिक नसावा, की भारत असं म्हणतो की श्रीलंकेकडून आलेल्या लोकांना नॅचरल स्वीकृती तत्वामार्फत नॅचरलायझेशन प्रोसेसने नागरिकत्व देऊ नका, मग तो तसं चालतं. जर तो एखाद्या देशाचा नागरिक असेल आणि त्याने त्या नागरिकत्वाचा त्याग केल्याची अधिसूचना केंद्र शासनाकडे करावी. म्हणजे काय? मी या देशाचा नागरिक होतो, पण मी त्यांचं नागरिकत्व सोडलंय, आता मला तुमचं द्या, अशा पद्धतीचा प्रूफ त्याने द्यावा लागतो की मी त्यांचं सोडलंय. असा स्वीकृती तत्वामार्फतचा अर्ज करण्याच्या लगतपूर्वीच्या 12 महिन्याच्या काळात त्याने भारतात सलग वास्तव्य केलेले असावं, किंवा तो भारत सरकारच्या सेवेत असावा, किंवा दोन्ही बाबी निम्मे निम्मे असल्या तरी चालते. म्हणजे फक्त तुम्हाला इथं 12 महिन्याच्या काळात नुसतं वास्तव्य करून चालणार नाही, तर त्याच्यात दुसरा क्लॉज असा टाकलेला आहे आपल्याला की त्या व्यक्तीनं इथे लोकसेवेत जरी असला तरी चालतं, पण अशा 12 महिन्यात राहण्यापूर्वी 14 वर्षाच्या काळात त्यांनी त्यापैकी किमान 11 वर्ष भारतात रहिवासी राहिलेला असावा, किंवा भारत सरकारच्या सेवेत असावा, किंवा दोन्हीही बाबी थोड्या थोड्या अंशतः असल्या तरी चालते. असाही क्लॉज त्याच्यामध्ये टाकला. तो सच्शील असावा, म्हणजे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसावा, नाहीतर तो तिकडून दहशतवादी म्हणून इकडे आलाय आपलं नागरिकत्व मागतोय, असं चालणार नाही. सोबतच 8व्या परिशिष्टात ज्या भाषा दिलेल्या आहेत आपल्या 22 भाषा,
त्यातल्या कोणत्या तरी एखाद्या भाषेचं त्याला पूर्ण ज्ञान असावं. स्वीकृती तत्वाद्वारे त्याला नागरिकत्व जर मिळालं तर त्याला भारतात निवास करण्याचा मानस आहे, किंवा भारत सरकारच्या किंवा भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कोणत्या एखाद्या संस्थेमध्ये कंपनीमध्ये दाखल होण्याचा त्याचा हेतू आहे, मानस आहे, असंही चालतं. भारत सरकारने एखाद्या व्यक्तीला जर स्वीकृती तत्वामार्फत नागरिकत्व समजा दिलं तर त्या व्यक्तीला एक अट त्या ठिकाणी पाळावी लागते, ती म्हणजे त्या व्यक्तीनं विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता, मानवी प्रगती या क्षेत्रामध्ये जर त्यांनी विशेष प्रगती केलेली असेल तर त्या व्यक्तीला निश्चितपणानं त्या ठिकाणी सूट दिली जाऊ शकते, की समजा त्यांनी एखादा क्रायटेरिया समजा वरती जे मी सांगितलं फुलफिल होत नसेल पण जर या जर त्या ठिकाणी निश्चितपणानं सूट तिथं दिली जाते. असाही क्लॉज या ठिकाणी कायद्याने टाकलेला आहे. पुढचा मुद्दा त्याच्यामध्ये टाकलेला आहे की जर त्या व्यक्तीने स्वीकृती तत्वामार्फत नागरिकत्व मिळवलं तर त्या व्यक्तीला भारताच्या संविधानाप्रती निष्ठापूर्वक शपथ घ्यावी लागते आणि निष्ठापूर्वक शपथ घेऊन त्या व्यक्तीला भारताच्या संविधानाप्रती निष्ठापूर्वक राहावं लागतं. फॉर एक्झाम्पल, नोंदणी तत्व आणि स्वीकृती तत्व दोन्हीही नागरिकत्व स्वीकारायला गेल्यानंतर तुम्हाला देशाच्या संविधानाप्रती निष्ठापूर्वकची शपथ घ्यावी लागतेच. हा क्रायटेरिया फार महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला सर्वात अवघड प्रश्न पडलाय, मी एका क्षणार्धामध्ये तुमचं क्लिअर करतो. नोंदणी तत्वामार्फत नागरिकत्व मिळवणं आणि स्वीकृती तत्वामार्फत नागरिकत्व मिळवणं याच्यात फरक काय आहे? नोंदणी तत्वामार्फत नागरिकत्व ज्यावेळी तुम्हाला मिळवायचं असतं त्यावेळी तुम्हाला या देशात रहिवास करणं हा पहिला क्रायटेरिया, आणि स्वीकृती तत्वामार्फत तुम्हाला ज्यावेळी नागरिकत्व मिळवायचं असतं त्यावेळी त्याच्यात क्रायटेरिया असा आहे की स्वीकृती तत्वामार्फत नागरिकत्व मिळवण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी एखाद्या देशाचं नागरिकत्व सोडून इथे यावं लागतं, इथं राहावं लागतं, मग पुढची प्रोसेस. नोंदणी तत्वासाठी इथं तुम्ही तिकडचं नाही स्वीकारू सोडून आला तरी चालतं, तुम्ही फक्त इथं राहा, इथं राहिला हे प्रूफ करा, मग तिकडचं सोडा, तिकडचं स्वीकारा. पण स्वीकृती तत्वाचं तसं नाही, तिकडचं आधी सोडा, इथं या, इथं राहा आणि मग तुम्हाला ते मिळतं. मग नोंदणी तत्वात सोनिया गांधी येतात, स्वीकृती तत्वात संगीतकार अदनान सामी, त्याच्यानंतर मदर तेरेसा, या दोघांही देशांत लोकांनी, पाकिस्तान आणि युगोस्लाविया, मदर तेरेसा यांनी स्वीकृती तत्वानं भारताचं नागरिकत्व मिळवलं होतं. गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आली पाहिजे. आता याच्यात आलंच परत, मदर तेरेसा सामाजिक क्षेत्रामध्ये नाव होतं आणि अदनान सामी कला म्हणजे संगीत क्षेत्रात नाव होतं, त्यामुळे या फुलफिल क्रायटेरिया ते बसत होते आणि म्हणून त्यांना स्वीकृती तत्वाचं नागरिकत्वाने बहाल केलेली गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणजे हे काय असंच कोणालाही नागरिकत्व दिलं जात नाही, तर या गोष्टी त्याच्यासाठी पूर्ण कराव्या लागतात. हे जे क्रायटेरिया आहेत, हे जे काही त्याच्या प्रोव्हिजन्स आहेत, या फुलफिल झाल्यानंतरच तुम्हाला त्या त्या देशाचं नागरिकत्व मिळतं, त्या म्हणजे आपल्या देशाचं नागरिकत्व. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की शेवटचा, प्रदेशाच्या सामिलीकरणामार्फत नागरिकत्व कसं दिलं जातं. प्रदेशाचं सामिलीकरण होतं, प्रदेशाचं सामिलीकरण झाल्यानंतर कसं नागरिकत्व दिलं जातं ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता पहिला मुद्दा म्हणजे सामिलीकरण होतं म्हणजे नागरिकत्व कसं देतात हे पहिलं समजून घेऊ. जेव्हा एखादा प्रदेश भारताच्या राज्य क्षेत्राचा भाग नसतो, म्हणजे काय, तो प्रदेश भारताचा भाग नाहीच आहे. उदाहरणार्थ आताच नेपाळ घेऊ. नेपाळ हा भारताचा भाग नाहीये, पण काही काळानंतर तो भारत सरकारने जिंकून घेतला, भारताच्या अधिकार क्षेत्रामध्ये तो आला. तर भारताच्या अधिकार क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्या तारखेपासून त्या त्या क्षेत्रात राहणारी प्रत्येक व्यक्ती भारताचा नागरिक असते. उदाहरणार्थ सिक्कीम प्रदेश आपण 75 साली भारतामध्ये घेतला. सिक्कीम हा भारताचा भाग नव्हता. सिक्कीम आल्यानंतर तिथल्या सगळ्या लोकांना आपोआप भारताचं नागरिकत्व गेलं. कसं गेलं, तर ते सामिलीकरणाच्या मुद्द्यावरती गेलं. असं भविष्यात कोणताही प्रदेश भारतानं जर सामावून घेतला
तर सामावून घेतल्यानंतर त्या व्यक्तीला काय केलं जाईल, भारताचं नागरिकत्व त्या ठिकाणी बहाल केलं जाईल आणि ती व्यक्ती भारताचा नागरिक असेल. गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आली पाहिजे. त्याच्यामुळं जन्मतत्व, वंशतत्व, नोंदणी, स्वीकृती आणि प्रदेशाचं सामिलीकरण अशा 5 क्रायटेरियावरती काय केलं जातं, भारताच्या लोकांना भारताच्या बाहेर असणाऱ्या लोकांना किंवा भारतातल्या काही लोकांना नागरिकत्व मिळण्याचे, नागरिकत्व देण्याचे काही क्रायटेरिया त्या ठिकाणी दिलेले आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आता जसं नागरिकत्व देणं इतकं सोपं आहे, तसं नागरिकत्व काढून घेणं पण फार सोपं आहे. आता नागरिकत्व काढून कसं घेतलं जातं, म्हणजे लॉस ऑफ सिटिझनशिप, नागरिकत्वाचा त्याग कसा होतो, 3 मार्ग सांगितलेले आहेत. कसे 3 मार्ग? एक नागरिकत्वाचा त्याग करणं, दुसरं नागरिकत्व संपुष्टात येणं किंवा नागरिकत्व काढून घेतलं जाणं, असे 3 क्लॉजेस आहेत. पहिला क्लॉज आहे की नागरिकत्वाचा त्याग करणं. कसा त्याग होतो? एखाद्या व्यक्तीचं पूर्ण क्षमतेने वयाच्या क्रायटेरियानुसार त्याने भारताचं नागरिकत्व त्याला मिळालेलं आहे, परंतु त्याने सांगितलं की मी आता भारताचं नागरिकत्व सोडतोय. त्यानं सांगितलं मी भारताचं नागरिकत्व सोडतोय आणि भारताच्या एखाद्या अधिकाऱ्यानं, संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यानं त्याची नोंद करून घेतली की हा भारताचं नागरिकत्व सोडतोय. तर त्या क्षणाला त्याने भारताचं नागरिकत्व लोप होतं आणि ते निघून जातं, त्याचं नागरिकत्व राहत नाही. आता असं का होतं? एखादी व्यक्ती अमेरिकेत राहतो, त्याला सोडायचं आपलं नागरिकत्व, ते गेलं सोडून, काय हरकत नाही, गेला गेला, संपलं. हे झालं नागरिकत्वाचं लोप, त्याचं त्यांनी स्वतः सोडले. परंतु असं नागरिकत्व सोडण्याची ज्यावेळी घोषणा असते त्याला अपवाद आहे. अशा वेळी जर भारत युद्धात गुंतलेला असेल तर अशा काळात भारत सरकार त्या व्यक्तीचं नागरिकत्व स्थगित करू शकतं. कारण का, समजा भारतावर संकट आलंय, संकट आल्यानंतर इथले अनेक लोक पळायला लागलेत नागरिकत्व सोडून, चालणार नाही. भारत युद्धात गुंतलेला आहे, नागरिकत्व सोडता येणार नाही, थांबायचंय, स्थगित केलं जाईल. भारताच्या नागरिकत्वाचं ज्यावेळी एखादा व्यक्ती अशा नागरिकत्वाचा त्याग करतो, त्या व्यक्तीला अल्पवयीन मुलं असतील 18 वर्षाच्या खाली, त्यांचंही नागरिकत्व जातं, मुलाबाळांचंही. परंतु ज्यावेळी त्यांची मुलं बाळ ती 18 वर्षाचं पूर्ण होतं, 18 वर्ष झाल्यानंतर एका वर्षाच्या आत तिचे मुलं बाळ पुन्हा भारताचे नागरिकत्व मिळवण्याची इच्छा व्यक्त करून भारताचं नागरिकत्व मिळू शकतात. म्हणजे आईबापा नागरिकत्व लहान असतो, वाटतं पाहिजे इंडिया इज माय कंट्री, मग ती बाळ पुन्हा येऊ शकतात, मग त्यांना अर्ज करता येतो. पुढचा मुद्दा, पुढचा क्रायटेरिया, नागरिकत्व संपुष्टात कसं येतं, टर्मिनेशन. एखाद्या व्यक्तीनं आता इथं सोडून गेला, त्याग केला त्यांनी, आता टर्मिनेशन. एखाद्या व्यक्तीनं आपलं नागरिकत्व सोडलं नाही, परंतु दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वइच्छेनं स्वीकारलं तर भारताचा आपोआप संपुष्टात येतं. त्याने त्याचं स्वीकारलं, आपोआप गेलं. परंतु अशाही वेळी जर भारत युद्धात असेल तर त्यावेळी देखील भारताचं नागरिकत्व काय केलं जातं, त्या ठिकाणी थांबवलं जातं, स्थगित केलं जातं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती काय असेल ते क्रायटेरिया केला जातो. आणि तिसरं आहे नागरिकत्व काढून घेणे. आता काढून कसं घेतलं जातं? केंद्र सरकारला नागरिकत्व काढून घेण्याचा अधिकार आहे. थेटपणे केंद्र सरकार जाऊ शकतात आणि नागरिकत्व एखाद्या व्यक्तीचं काढून घेऊ शकतात. पहिला मुद्दा, एखाद्या व्यक्तीनं फसवेगिरी करून, खोटी माहिती देऊन, गैरमार्गाने आपल्या भारताचं नागरिकत्व मिळवलं आणि हे जर सिद्ध झालं
तर केंद्र सरकार आदेश देऊन त्याचं नागरिकत्व काढून घेऊ शकतो. एक क्रायटेरिया. दुसरा, एखाद्या व्यक्तीनं भारताचं नागरिकत्व मिळवलंय आणि संविधानाप्रती त्यांनी प्रतिष्ठा दाखवली नाही, संविधानाचा अपमान केलाय, तर त्या व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं. भारताचं एखाद्या देशाशी युद्ध सुरू आहे आणि हे युद्ध सुरू असताना युद्धादरम्यान शत्रू राष्ट्राशी बेकायदेशीररित्या एखाद्या नागरिकाने व्यापार केला, संपर्क ठेवला, तर त्याचं नागरिकत्व, कारण देशाशी तुम्ही गद्दारी केली, हा राष्ट्रद्रोह आहे. किंवा नोंदणी तत्वामार्फत किंवा स्वीकृती तत्वामार्फत एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व मिळाले आणि नागरिकत्व मिळाल्यापासून 5 वर्षाच्या आत कोणत्याही देशात 2 वर्षाच्या काळासाठी त्या व्यक्तीला अटक झाली. बघा, म्हणजे सोनिया गांधी, अदनान सामी यांना नागरिकत्व मिळाले आणि 5 वर्षाच्या आत कोणत्याही देशात त्यांना 2 वर्षाच्या काळासाठी अटक झाली, सजा झाली, त्यांचं नागरिकत्व गेलं. आणि चौथा मुद्दा, 5वा मुद्दा त्यात दिलाय, एखादा नागरिक सलग भारताच्या 7 वर्ष रहिवासी आहे, सामान्यतः वास्तव्य करतोय, त्याचंही नागरिकत्व जाऊ शकतं. पण त्याला अपवाद आहे, विद्यार्थी आणि सरकारी सेवेतली मुलं, डॉक्टर की शिकायला गेलेली, परकीय परदेशात शिकायला गेलेली मुलं 7 वर्ष जरी भारताच्या बाहेर राहिली तरी काय हरकत नाही. परंतु अन्य व्यक्तींना याच्यातनं नागरिकत्व निघून जाऊ शकतं. असे वेगवेगळे नागरिकत्वाच्या संदर्भानं प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी केलेले आहेत. ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आली. पुढचा मुद्दा नागरिकत्वाच्या संदर्भानं अत्यंत महत्वाचा, तो म्हणजे सिंगल सिटीझनशिप. त्याला म्हणतो एकेरी नागरिकत्व. लक्षात आलं पाहिजे आपल्या, एकेरी नागरिकत्व. आता भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, परंतु एकेरी नागरिकत्व हे खरं तर संघराज्य वैशिष्ट्य नाही. एकेरी नागरिकत्व हे एकात्म व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. का? भारत संघराज्य शासन व्यवस्था आहे, परंतु भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. ज्या अमेरिकेला संघराज्य मॉडेल म्हणून ओळखलं जातं, त्या अमेरिकेत दुहेरी नागरिक व्यवस्था आहे. अमेरिकेमध्ये देशाचं नागरिकत्व पण आहे आणि राज्याचं नागरिकत्व पण आहे. भारताच्या कॉन्स्टिट्यूशननं जरीही संघराज्य शासन व्यवस्था स्वीकारलेली असली, दुहेरी शासन व्यवस्था स्वीकारलेली असली, तरी नागरिकत्व मात्र या भारतात एकच आहे. ते म्हणजे आपण सर्वजण फक्त भारताचे नागरिक असतो. भारत देशात राज्यांना कोणत्याही प्रकारचं स्वतंत्र नागरिकत्व त्या ठिकाणी बहाल केलेलं नाहीये. ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आली पाहिजे, ही आपण विसरून चालणार नाहीये. मग आता कोणत्या देशांमध्ये एकच नागरिकत्व आहे? कॅनडा एकच नागरिकत्व आहे, ब्रिटन एकच नागरिकत्व आहे. पण 2-2 नागरिकत्व म्हणजे देशाचं पण आणि राज्यांचं पण असलेले देश म्हणजे अमेरिका, स्वित्झर्लंड, ही दुहेरी नागरिकत्व असणारी विशेषतः देश आहेत. हे देखील आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. कारण आपल्याला परीक्षेला हे जास्त प्रमाणामध्ये विचारलं जाणार आहे. नागरिकत्वाच्या संदर्भाने आपण जर विचार केला तर अमेरिका दुहेरी नागरिकत्व का स्वीकारतो? कारण त्यांची संघराज्य व्यवस्था आहे. आता आपली पण आहे, पण मग आपले संघराज्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह आहे. कोण अर्ध संघराज्य म्हणतो, कोण निम संघराज्य म्हणतो. आता आपण राज्यांना नागरिकत्व का नाही दिलं? कारण अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारांमुळे नागरिकांमध्ये भेदभाव होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण देशात सगळ्या नागरिकांना, सर्व राज्यातल्या नागरिकांना समान नागरी आणि समान राजकीय अधिकार मिळावं, कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये म्हणून आपण देशाला प्रति एकच नागरिकत्व ठेवलेलं आहे, बाकी नागरिकत्व ठेवलेली नाहीत. इथं नागरिकत्वाचे प्रोव्हिजन संपतात. 3 क्लॉजेस अत्यंत महत्वाचे. एक म्हणजे NRI, ज्याला आपण अनिवासी भारतीय असं म्हणतो. अनेक वेळा हे आपल्याला कळत नाही. NRI अनिवासी भारतीय. दुसरा आहे मूळ भारतीय PIO आणि तिसरा आहे OCI, त्यांना आपण ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया, भारताचा परकीय नागरिक, असे वेगवेगळे क्रायटेरिया दिलेले आहेत. पहिला आहे अनिवासी भारतीय. अनिवासी भारतीय म्हणजे काय? NRI नॉन रेसिडेंट इंडियन आणि PIO म्हणजे पर्सनल ऑफ इंडियन ओरिजिन. आता पहिला अनिवासी भारतीय काय ते बघू. अनिवासी भारतीय म्हणजे असा भारतीय जो सामान्यतः भारताच्या बाहेर आहे आणि भारताचा पासपोर्ट धारण करतो. म्हणजे तो भारताचा माणूस आहे, इथला पासपोर्ट आहे त्याच्याकडे, पण तो राहतोय ऑस्ट्रेलियात. तो झाला NRI. NRI हा भारताचा नागरिक असतो, त्याला भारतात सगळे राजकीय अधिकार मिळतात.
तो इथं मतदान करू शकतो, त्याच्याकडे आधार असते, पॅन कार्ड असते, वोटिंग मशीनचं वोटिंग कार्ड असते, त्याच्याकडे पासपोर्ट इंडियाचा असतो, फक्त तो दुसऱ्या देशात राहतो, याला म्हणतात येणार आहे. आता PIO म्हणजे काय? पर्सनल ऑफ इंडियन ओरिजिन. असा व्यक्ती ज्याचे पूर्वज भारताचे होते. मग कोणताही पूर्वज, मग आईचा पूर्वज असो, बापाचा पूर्वज असो, एक जण भारताचा होता, भारताचं नागरिकत्व धारण करत होता, मात्र तो सध्या दुसऱ्या देशाचं नागरिकत्व धारण करतो आणि त्याच्याकडे पासपोर्ट देखील परदेशी आहे, तर त्याला PIO असं म्हटलं जातं. म्हणजे फक्त त्याचा मूळ काय भारतीय, त्याचं ओरिजिन इंडियन आहे, पण तो आता ही वॉज नॉट इंडियन, तो आता भारतीय नाहीये. त्याचं मूळ भारतीय होतं, त्याचं ओरिजिन इंडियन, त्याचे पूर्वज भारतीय होते. आता तो परदेशात आहे, तिकडचा नागरिकत्व आणि तिकडेच पासपोर्ट, त्यामुळे PIO. आता हे PIO हे काय विषय बघूया. गृह मंत्रालयानं भारत सरकारच्या 19 ऑगस्ट 2002 पासून ही PIO योजना सुरू केली. PIO योजनेसाठी तुम्हाला तुमच्याकडे पूर्वी भारताचा पासपोर्ट असला पाहिजे सुरुवातीला, आता दुसऱ्याच देशात असलं तरी चालतो, पण अगोदर त्या व्यक्तीचे पूर्वज किंवा संबंधित व्यक्ती भारतात जन्मलेला किंवा भारतात रहिवासी असावा, त्या व्यक्तीचा भारतीय व्यक्तीशी विवाह करणारा असावा, भारतीय व्यक्तीशी विवाह करणारा असावा. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, नेपाळ, श्रीलंका या देशाला मात्र ही योजना लागू होत नाही. आता सुविधा काय मिळतात PIO वाल्याला? 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत भारत भेटीसाठी नोंदणी आवश्यकता नाही. म्हणजे त्याला जर भारतात येऊन 6 महिने राहायचं असेल, भारताला भेट द्यायची असेल, त्याला काही नोंदणी बिंदणी करायची गरज नाही, 180 दिवस येऊ शकतो. 15 वर्ष भारत भेटी स्वतंत्र व्हिसाची आवश्यकता नाही, 15 वर्ष तो विदाऊट व्हिसा भारतात येऊ शकतो. अनिवासी भारतीयांप्रमाणे सर्व सुविधा मिळतात, मात्र राजकीय हक्क त्याला मिळत नाहीत. ओके, राजकीय हक्क मिळत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतात त्यांनी आर्थिक, वित्तीय, शैक्षणिक क्षेत्रातल्या सर्व सुविधा त्याला मिळतात. फक्त कृषी आणि मळ्याची जमीन, म्हणजे जमीन आणि कृषी हे दोन घटक सोडता बाकी सगळं त्याला अधिकार मिळत असतात. भारताचे नागरिकत्वही त्याला मिळू शकतं, परंतु 7 वर्ष त्याने भारतात काय केलं पाहिजे, राहिलं पाहिजे. त्याला 7 वर्ष इथं राहिलं तर नागरिकत्व मिळू शकतं. त्याला इथं इथं त्याला ट्रेकिंग करता येते, भारतात येऊन इथं त्याला काम करता येतं, संशोधन करता येतं, काही प्रदेशांना भेटी देता येतात, सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटीज करता येतात त्याला, असं त्याला अधिकार दिलेला आहे आपल्या कायद्याने PIO. आता OCI काय पाहू, भारताचा परकीय नागरिक. OCI ची योजना 2 डिसेंबर 2005 ला सुरू झाली. त्याचा अर्थ आहे की एखादी व्यक्तीची नोंदणी भारताचा परकीय नागरिक म्हणून जर झालेली असेल, तर त्याला भारताचा परकीय नागरिक म्हणावं. कशाने नोंदणी होईल? 26 जानेवारी 1950 रोजी तो भारताचा नागरिक होता, नागरिक होण्यास पात्र होता, तर तो OCI होऊ शकतो. 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी 1950 नंतर तो भारताचा नागरिक असावा. 15 ऑगस्ट 1947 नंतर भारतीय भागाचा रहिवासी होता, त्याची संबंधित व्यक्तीची मुले, अल्पवयीन मुले, नातवंडे देखील या क्रायटेरियानुसार काय होऊ शकतात, OCI भारताचा परकीय नागरिक होऊ शकतात. मात्र असा अर्जदार पाकिस्तानचा किंवा बांगलादेशचा नागरिक असल्यास OCI साठी तो पात्र असणार नाही. याला सुविधा काय काय मिळतात? भारतात राहण्यासाठी पोलिसांकडे, प्राधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांकडे नोंदणीची गरज नाही. भारत भेटीसाठी त्याला व्हिसा मिळू शकतो. अनिवासियांना मिळणाऱ्या सुविधा प्राप्त होतात, मात्र राजकीय अधिकार मिळत नाहीत. नोंदणीनंतर 5 वर्षाच्या त्याला भारताचं नागरिकत्व मिळू शकतं, पण तत्पूर्वी तो 1 वर्ष इथं राहिलेला असावा. आर्थिक, वित्तीय, शैक्षणिक सुविधा मिळतात, फक्त कृषी आणि मळ्याशी संबंधित सुविधा त्याला मिळत नाही. परंतु एखाद्या परकीय देशाच्या नागरिकांना OCI देणं म्हणजे दुहेरी नागरिकत्व देणं याचा अर्थ नाही. नागरिकत्व राखून भारताचे मर्यादित नागरिकत्वाचे अधिकार त्याला दिले जातात. तो नागरिक होत नाही भारताचा, त्याला फक्त काही अधिकार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात. क्लिअर? 9 जानेवारी 2015 पासून PIO पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आणि OCI यांचे एकत्रीकरण करून OCI हे एकच कार्ड आता लोकांना दिलं जातं. अशा पद्धतीचे क्रायटेरिया याच्यामध्ये टाकलेले हा नागरिकत्व कायदा आपण आजच्या सेशन मध्ये पाहिलेला आहे. क्लिअर का? ऍपला आणि लॅपटॉपला दोन्ही ठिकाणी जराशी काही प्रॉब्लेम आले, त्याच्यामुळे आपल्याला जितकं चांगल्या पद्धतीनं घेता आलं नाही इतकं, पण तरी माझ्या पद्धतीनं नागरिकत्व मी शिकवण्याचा प्रयत्न केला. बिकॉज ऑफ मला ते एक्सप्लेन नव्हतं, म्हणून ऍक्च्युली मला दुसरा टॉपिक शिकवायचा होता आज विद्यार्थ्यांना, पण
मला प्रेझेंटेशन करण्यासाठी काही नव्हतंच, त्यामुळे म्हणून मग मी नागरिकत्व टॉपिक अचानकपणे निवडला. छोटासा टॉपिक आहे, वाचून तुम्हाला कळणार नाही, तुम्ही वाचायचा प्रयत्न केला, पण शिकवणं हे इम्पॉर्टंट होतं म्हणून मी आज तो तुम्हाला टीच केला. चलो, पुढे माझं 1 वाजता लेक्चर आहे, मी थांबतो या ठिकाणी. तुमची सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.